अक्षय तृतीया हा एक स्वयंसिद्ध मुहूर्त आहे। या दिवशी वेळ न बघता शुभ कार्य केले तरीही तुम्हाला अक्षय मिळणारच। पुस्तक, वस्तू किंवा अन्नदान तुम्ही या दिवशी करू शकता, म्हणजे तुमच्याकडे समृद्धी भरभराटी राहील। हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो। म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या दिवशी पाण्याच्या घागरी भरून त्याची पूजा केली जाते। याच्यामुळे सृष्टी आपल्यावरती प्रसन्न होते आणि भरभरून पाऊस पडते। अक्षय तृतीयेची कथा ऐकल्याने आणि भक्तिभावाने पूजा केल्याने आपल्याला वैभव, संपत्ती प्राप्त होते। धर्मराजाचं एक स्वप्न होतं, स्वतःच्या कष्टाच्या पैशाने दान धर्म करायचं। प्रत्येक अक्षय तृतीयेला तो दान धर्म करी। त्याच्या घरचे त्याला ओरडत, अहो हे काय करताय, आपल्याकडे आधीच पैसे नाहीयेत। धर्मराजने त्याची नित्यसेवा चालूच ठेवली। प्रत्येक वर्षी होईल तसं होईल तेवढं दान धर्म ते करायचे। शेवटी म्हातारपणाने मृत्यू आला, दुसरा जन्म राजाचा मिळाला, पण तरीही त्यांनी दान धर्म करणं सोडलं नाही। मित्रांनो, वाट कसली पाहताय? नवीन गाडी घेताय, घर घेताय, मग याच दिवशी घ्या ना। आणि हो, जमेल तितकं आपल्या ऐपतीप्रमाणे दान धर्म करायला विसरू नका। दान हे पुण्याचं काम असतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।